राम राम राम. बरं, आपण तुम्हाला ॲक्टिवेटर बुस्टर दिलं होतं कांद्यासाठी, वांग्यासाठी, हो, टमॅटोसाठी. तर तुम्हाला कांद्यावर काय रिझल्ट वाटतो बरं? रिझल्ट त्याचा खूप चांगला आहे. कांद्याचा जारवा बिरवा कांदा असा पोकला आहे, चांगला मोठा झाला. बरं, तुम्ही प्रत्येक वर्षी कांदा घेताय, थोडाफार तरी लावत असताना, हो, थोडाफार पण लावतो. त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक वाटलाय या वर्षीचा चांगला आहे कांदा, दरवर्षीपेक्षा दरवर्षीपेक्षा? चांगला आहे. आणि वांगे, बरं वांगे दुसरीकडे लावले तुम्ही, वांग्याचं कसं काय? वांगे पण भरपूर आहे, फुलं बिलं फुलात आलेले आहे सध्या. आणि चांगले बरं बरं बरं. आणि कांदा पूर्ण हिरवागार आहे हा? हम्म. एकदम हिरवागार आहे. आणि विशेष म्हणजे तुमची जारवा भारी ना, म्हणजे जारवा खूप आहे कांद्याला. हा. साईज कशी झाली बरं? साईज साईज त्याची? आता मोठी एवढी साईज आहे अशी त्याची. बरं बरं. आता किती महिने झालं त्याला? 2.5 महिने झाले असतील. आणखी एखादा महिना आहे समजा? आणखीन 1 महिना घेतोय. बर 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 बर. खूप मोठा होणार आहे कांदा. म्हणजे तुम्हाला खूप चांगला ॲक्टिवेटर बुस्टरचा रिझल्ट आलाय. रिझल्ट खूप छान आहे. थँक्यू. असाच रेग्युलर तुम्ही पुन्हा सोयाबीनसाठी यूज करा. कारण आजकाल आता कालचीच बातमी एक आहे की बघा, हे कांद्याची साईज बघा मित्रांनो, आणि जारवा बघा, हे जारवा बघा आणि कांद्याची साईज बघा. काय आहे हे? म्हणजे नंबर 1 आहे, नंबर 1 असा जारवा तर नंबर 1 आहे. त्यासाठी ॲक्टिवेटर बुस्टर रेग्युलर यूज करा. आणि काय होईल, आपलं केमिकल DAP वगैरे खतामुळे काय होईल, आपल्या शेतीचं नुकसान होईल. बरोबर आहे का? कालचीच बातमी आहे, कुठं बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय केसाचं प्रमाण चाललंय लोकांचं त्या केमिकलमुळे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळा आणि शेती वाचवा आणि आपलं जीवन वाचवा. बरोबर आहे? तुम्हाला काय म्हणायचं ह्याविषयी? बरोबर आहे. आणि म्हणजे ह्याचे रिझल्ट पण छान आहेत ना? रिझल्ट छान आहेत. ठीक आहे, चालतंय. इथून पुढे आमचं ॲक्टिवेटर बुस्टर वापरणार. वापरणार. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद.